आज सह्याद्री फाउंडेशन द्वारा आयोजित सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन, आमचे मार्गदर्शक, आदरणीय परममित्र, मोठे बंधू डॉक्टर हनुमंत किनीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन योगानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अडचणीच्या प्रसंगी रक्तपुरवठा करणं आणि वाढदिवसानिमित्त सरांचा एक सामाजिक संदेश लातूरच्या स्तरावर पोहोचवणं हा त्यामागील उद्देश होता। अतिशय क्रिटिकल परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांना प्रचंड मोठी मेहनत घेऊन आपल्या ज्ञान आणि संशोधनाच्या बळावर डॉक्टर हनुमंत किनीकरांनी त्यांचे प्राण वाचवले होते। एवढी अलौकिक अशी साधना त्यांनी न्यूरोसर्जरीमध्ये केली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भागातील अनेक रुग्ण, अपघातात गेलेले रुग्ण सुद्धा दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर हनुमंत किनीकर गेल्या 2 दशकापासून करत आहेत आणि त्यांच्या हा सेवेचा आरंभ समाजसेवा, रुग्णसेवा, ईश्वर सेवा असाच आहे। आणि तोच मेसेज घेऊन आम्ही सर्व मित्र परिवार आज रक्तदान करून त्यांना आज अलौकिक पद्धतीनं शुभेच्छा व्यक्त करत आहोत। त्यांना भावी आयुष्यात निरोगी आयुष्य लाभो आणि असेच अनेक गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठीची नेहमीची अलौकिक शक्ती आणि त्यांची संशोधन ज्ञानाची किमया ही सदैव बहरत जावो अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो। सर्वांना नमस्कार। आज माझ्या वाढदिवसानिमित्त संजीवनी ब्लड बँक आणि डॉक्टर गणेश बेळंबे मित्रमंडळातर्फे हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आज आयोजित केलं होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद आमच्या स्टाफकडून आणि इतर रक्तदात्याकडून या ठिकाणी भेटला। सर्वप्रथम मी संजीवनी ब्लड बँक, गणेश बेळंबे सर, उद्धव तेलंगेजी, अमोल पुंड, सर्व आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ, धुमाळ सर, माने सर, सर्वांचे या ठिकाणी खास करून सीतमजी सोनवणे यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाचा या ठिकाणी मी स्वीकार करतो। तुमच्या शुभेच्छा अशाच सदैव राहावं की जेणेकरून आम्ही जी सह्याद्री परिवारातर्फे जी रुग्णसेवा देत आहोत या अशीच आमची सेवा आणखीन जबाबदारीने या ठिकाणी यापुढेही पार पाडू असा शब्द किंवा असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। परत एकदा सर्वांचे धन्यवाद।